ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या या 12व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक पहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ह्याला एक चाल आहे पहा. परंतु आपण निरूपण करत असताना, वाचन करत असताना शब्द समजावेत या दृष्टीने आपण सगळे श्लोक चालीमध्ये न म्हणता, म्हणजे आपण म्हणू की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, असंही हे म्हणता येईल, हे लक्षात घ्या. पण मूळ विषय आहे की या श्लोकाचा अर्थ समजून घेणे. मूळ विषय आहे की तो अर्थ पचवणे. मूळ विषय आहे की तो अर्थ गुणसूत्रात उतरवणे आणि आपल्या जीवनाचा भाग करून टाकणे. त्यामुळं या बाकीच्या गोष्टींना आपण फार महत्त्व देऊ नये. संजय म्हणाले, आपण याचा अर्थ पाहूया की धृतराष्ट्र म्हणाले की हे संजय. तर इथे आपल्याला लक्षात येईल की धृतराष्ट्र म्हणाले, वैशंपायन आणि जनमेजय यांच्या संवादाच्या अंतर्गत धृतराष्ट्र संजय संवाद आहे आणि धृतराष्ट्र तसेच संजयाच्या संवादाच्या अंतर्गत श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो. इथे संजयाचा जन्म गवलगण नावाच्या सुतापासून झाला होता. हे मुनीप्रमाणे ज्ञानी आणि धर्मात्मा होते. ऐका, हे मुनींप्रमाणे ज्ञानी आणि धर्मात्मा होते. संजयो मुनिकल्पस्तु जज्ञे सुतो गवलगणात. गवलगण नावाच्या या सुताचा पुत्र आहे संजय. महाभारताच्या आदिपर्वात हा विषय येतो. हे धृतराष्ट्राचे मंत्री होते. आपल्याला असं वाटतं की सारथ्य करतायत. हे संजय हे सूत आहेत, सूतपुत्र म्हणजे, आणि सारथ्य करणारे आहेत पहा. पण सूताचं काम आहे राजाला मंत्रणा करणं राजाशी. म्हणजे सूत हे मंत्री आहेत आणि ते ज्ञानी विद्वान आहेत, मुनी आहेत म्हणून सांगतात, महात्मे आहेत म्हणून सांगतात पहा. आपल्याला या संजयाची पात्रता लक्षात आली पाहिजे की ज्यांच्या तोंडून धृतराष्ट्राला गीता सांगितली जाणार आहे पहा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात एकत्र झालेले युद्धाचे इच्छुक माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनीही काय केले. अर्थ सांगत असताना हा अनुदान ज्या पद्धतीने अनुवाद करतात तशा पद्धतीने तो केलेला असतो. आणि अनुवाद करत असताना जे अनुवाद करतात ते एक विशिष्ट प्रकारची मुक्तता किंवा स्वातंत्र्य घेत असतात, लक्षात घ्या. आणि त्याचा जो भावार्थ त्यांना वाटतो तो त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला असतो. खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्या अर्थापर्यंत पोचणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना जाणवलेला तो अर्थ तिथे अनुवादामध्ये आलेला असतो. भाषांतर हा एक वेगळा विषय आहे. अनुवादापेक्षा भाषांतर हे वेगळं असतं. भाषांतरामध्ये आणि अनुवादामध्ये फरक असा आहे की भाषांतर करणारा ते स्वातंत्र्य घेत नाही, जे अनुवाद करणारा घेत असतो. स्वतःचे अर्थ तिथे न लावणं हे भाषांतरकाराचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि भाषांतर करत असताना जसं संस्कृतमध्ये ते आहे आलेलं तसं ते मराठीत येणं अपेक्षित आहे. तर मी खूप वर्ष आता ते 2013 साली हे पुस्तक जे आहे हे प्रसिद्ध झालेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि खूप लोकप्रिय आहे. परमात्मा तत्त्वाची उकल हे त्याच्या आधी 16 वर्ष मी लिहायचा प्रयत्न करत होतो, छोटं, पण शेवटी 2013 साली हे प्रसिद्ध केलेलं आहे. आणखीनही त्याच्यामध्ये बरेचसे सातत्याने चिंतन मनन होत असते, हे लक्षात घ्या. परंतु ह्या पुस्तकात जे मी भाषांतर केलेलं आहे भगवद्गीतेचं, म्हणजे संस्कृतमध्ये जसा ते भाषांतर पण मी तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक श्लोकाच्या नंतर वाचून दाखवणार आहे प्रत्येक भागामध्ये. तर पहिल्या श्लोकाचं भाषांतर मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. अध्याय पहिला, श्लोक पहिला. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि
पांडूच्या पुत्रांनी काय केले पहा. व्याख्या अशी आहे किंवा स्पष्टीकरण असं आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता. कुरु राजानेही येथे तपश्चर्या केली होती. यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरु राजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र म्हटले गेले आहे. या ठिकाणी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की आपली कुरुवंशांची ही भूमी आहे. ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमीसुद्धा आहे. या ठिकाणी मनुष्य जिवंतपणे पवित्र कर्मे करून आपले कल्याण करून घेऊ शकतो असा विचार करून तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊनच लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली गेली. युद्ध हे आजच्या काळामध्ये जसं घडतं म्हणून ते कौरव पांडवांच्यात झालं असलं, कोणाची बाजू अन्यायाची कोणाची न्यायाची याचा जरी विचार यामध्ये वेगळ्या पद्धतीने केला गेला असला तरीसुद्धा हे युद्ध बऱ्यापैकी धर्माने झालेलं आहे. लक्षात घ्या. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर रात्री युद्ध न करणं, महिलांचा त्याच्यामध्ये लहान मुलांचा सहभाग नसणं, रथिनी रथीशी महारथिनी महारथीशी, ज्यांच्याकडे दिव्यास्त्र आहेत त्यांनी दिव्यास्त्र धारण करण्याची त्यांच्याशीच युद्ध करणं, असे अनेक जे नियम आहेत युद्धाचे ते पाळले गेलेले आहेत. पहा, दोन्ही बाजूकडून. संसारात प्रामुख्याने भूमी, धन आणि स्त्री या 3 वस्तूंसाठीच लढाया होतात. या 3पैकी राजे लोक मुख्यतः भूमीसाठी आपसात लढतात. येथे कुरुक्षेत्र पद देण्याचे तात्पर्यसुद्धा जमिनीला धरूनच आहे. कुरुक्षेत्र ही कुरुभूमी आहे. कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच. दोन्हीही कुरुवंशीय असल्याने कुरुराजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो. म्हणून कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत. जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्रे हे पदयोजने संयुक्त, युक्तिसंगत आणि न्यायसंगत असले तरीही आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करावयाचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच केले जाते. युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्यसुद्धा धर्मभूमीमध्ये, तीर्थभूमीमध्ये केले जाते. म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे हे पद आलेले आहे. येथे सुरुवातीला धर्मपदाने आणखी एक गोष्ट ज्ञात होते. जर सुरुवातीच्या धर्मपदातील धर ही अक्षरे घेतली आणि 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमधील मम या पदातील म हे अक्षर घेतले तर धर्म शब्द तयार होतो. म्हणजे गीतेची सुरुवात धरपासून आणि शेवट मपासून संपूर्ण गीता ही धर्म ह्या 2 शब्दांमध्ये आहे. म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते. अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने धर्माचे अनुष्ठान होते. या धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे पदातून सर्वांनाच हाच बोध सर्वांनी घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे. प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीनेच केले पाहिजे. केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे. शास्त्र याचा अर्थ विज्ञान हे समजून घेतलं पाहिजे. धर्मशास्त्राचा अर्थ ही वैज्ञानिक गोष्ट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एक सायंटिफिक कल्चर, एक वैज्ञानिक संस्कृती भारतामध्ये अस्तित्वात होती, आजही आहे, पुढेही राहील. आणि त्या वैज्ञानिक संस्कृतीशी संबंधित जेवढ्या गोष्टी भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये संस्कारांमध्ये दिसतात त्या सर्व गोष्टींना धर्म म्हटलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला व्यक्ती, वस्तू, परिस्थिती प्राप्त होतात, त्यांच्याशी आपलं काही नातं निर्माण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये आपली जी कर्तव्य निर्माण होतात ती कर्तव्य म्हणजे आपला त्या क्षणीचा धर्म आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. जो धारण करतो, आपल्याला जगायला समर्थ करतो, जो समाजाची धारणा करतो
समाजाला जगायला समर्थ करतो. समाजामध्ये एक सुसंस्कृत संस्कारित जनसमुदाय तयार करण्याचा जो भाग एक नैसर्गिकरित्या शाश्वत पद्धतीने समाजामध्ये निर्माण होतो पहा, तर त्याला धर्म म्हटलेलं आहे. एकमेकाच्या विषयीची ही कर्तव्य आहेत पालन करण्याची. खूप सविस्तर त्याच्यावरती आपण नंतर बोलणार आहोत. पण इथे जी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे ही दोन पदं आहेत, त्याचा आध्यात्मिक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. गीता वाचत असताना सातत्याने तुमच्या मनामध्ये हे अध्यात्म हे यावं आणि मग तुम्हाला स्वतःचं स्वरूप जे आहे तिथेपर्यंत जाता यावं आणि त्याही पुढे नंतर मग त्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर स्वरूपाचा जो तुम्ही स्वतःला ओळखलेला आहे त्याचा सदुपयोग तुम्हाला करता यावा. पहा, आपलं शरीरच धर्मक्षेत्र आहे आणि आपलं शरीरच कर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र आहे. हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आत्मा त्या सगळ्याचा स्वामी आहे, लक्षात घ्या. तो प्रकाशक आहे सगळ्याचा. आपलं मन आहे, बुद्धी आहे, चित्त, अहंकार आहे, आपले पाची इंद्रिय आहेत, या सगळ्याचा प्रकाशक आत्मा. मुख्य लाईट म्हणतो ना आपण. ते मोबाईलमध्ये अनेक फंक्शन्स असू शकतात, पण बॅटरी डाऊन झाली की त्यातलं कुठलंही फंक्शन चालू नसतं. तसं आत्मतत्व शरीरातून निघून गेलं की सगळं संपलं. जोपर्यंत चैतन्य आत्मतत्वातून, म्हणून चैतन्य हे सुद्धा आत्मतत्वाचं एक गुण आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ते चैतन्यमय आहे आत्मतत्व आणि त्या चैतन्याचाही स्रोत आत्मा आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या आत्म्याचा आपल्या ह्या सगळ्या पंचेंद्रियांशी, मनाशी, बुद्धीशी, चित्ताशी, अहंकाराशी जो संबंध आहे त्याचा अभ्यास म्हणजे आधी अध्ययन, आत्मनाम, आत्म्याचा अभ्यास. आत्मा ज्या ज्या गोष्टींचा प्रकाशक आहे आपल्या शरीरातल्या, तो सगळ्या शरीराचाच प्रकाशक आहे. तर जिथे जिथे ते आत्मतत्व आपल्या शरीराला प्रकाशित करतं त्या संपूर्ण ठिकाणी त्याचं अध्ययन करणं, ते नातं समजून घेणं म्हणजे आधी आत्मनाम आहे, स्वतःचा अभ्यास आहे. पहा, एक छोटंसं पेन जर तो कशा पद्धतीने, ते गॅजेट आहे एक प्रकारचं, ते कशा पद्धतीने जर काम करतं आपल्याला कळालं तर आपण त्याचा सदुपयोग करतो, उपयोग करतो, सदुपयोग करतो. मोबाईलचं तसंच आहे, मिक्सरचं तसंच आहे, टू व्हीलरचं तसंच आहे, फोर व्हीलरचं तसंच आहे, अनेक यंत्रसामुग्री आहेत त्यांचं तसंच आहे. त्यांची जर माहिती आपल्याला असेल तर आपण त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. तसंच हे जे आत्मतत्वानी प्रकाशित झालेलं हे यंत्र आहे, गॅजेट आहे, याच्याबद्दल आपल्याला जितकं माहिती असेल तितकं ह्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग आपण करू शकतो. म्हणून आध्यात्मिक माहिती आपल्याला हवी. मग धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे ह्या शब्दांचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? तर हेच जे मूळ आहे आपल्याला शिकण्याचं, तर ते शरीर आणि त्या शरीराचा प्रकाशक आत्मा, त्या शरीराच्या माध्यमातून धर्माचं कार्य म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि कशासाठी, कोठे करायचं, तर ती कर्मभूमीसुद्धा आपलं शरीरच आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या शरीराला ह्या उपमा दिलेल्या आहेत आणि तिथे हा रणसंग्राम होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे एका मोठ्या आध्यात्मिक उन्नतीला आपण सुरुवात करणार आहोत. जसं ताकामध्ये रवी घातली जाते आणि ती जोराने घुसळली जाते. काही ठिकाणी तर तो मोठा बांबूचा एक हेच लाकडी असतं, ते त्याला दोरी बांधून ते दोन्ही बाजूनी खेचतात, मोठा माठात ते ताक असतं आणि मग लोणी बाहेर येतं. आता तर फॅक्टरीज लागलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीने लोणी, ते घुसळल्याशिवाय त्याचं लोणी निघत नाही. प्रमाण किती हा विषय वेगळा, पण घुसळण्याची जी क्रिया आहे ती म्हणजे हे महाभारताचं युद्ध आहे जे सुरू होणार आहे. ते तुमच्याही मनामध्ये आता त्याचा आरंभ व्हावा त्या युद्धाचा. ह्या धर्मक्षेत्रामध्ये, या शरीरामध्ये तुमचं स्वतःला जाळून घेण्याचं कर्म जे आहे ते सुरू व्हावं, हा या धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे या शब्दांचा अर्थ आहे. पुढे म्हणतात की समवेता युयुत्सव, हा एकत्र आलेले युद्धाच्या इच्छेने अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी किंवा तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवूनही दुर्योधन तडजोड करण्याला मुळीच तयार झाला नाही. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगूनही माझ्या दुर्योधनाने स्पष्ट म्हटले की युद्धा वाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या आगरावर मावेल इतकीही जमीन देणार नाही. यावधी तीक्ष्णया सूच्या
विद्धेद ग्रेण केशव. कृष्णाला सांगतो, तीक्ष्ण सुईच्या आगरावर, सुचेच्या ह्याच्यावर मागवेल एवढीसुद्धा केशवा मी त्यांना जमीन देणार नाही. तावदप्य परित्याज्यम भूमेर्नः पांडवान प्रती. महाभारत उद्योग पर्वातला 127वा त्यातला 25वा श्लोक. म्हणून नाईलाजाने पांडवसुद्धा युद्ध करण्यास तयार झाले. अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र आले आहेत. दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती, परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती. त्याचा मुख्य उद्देश राज्याची प्राप्तीचाच होता, लक्षात घ्या. मग ती राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो, न्यायाने अथवा अन्यायाने, विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने, कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता. म्हणून दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युयुत्सु अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता. पांडवांची धर्मावर निष्ठा होती. कोणत्याही प्रकाराने जीवननिर्वाह करू, परंतु धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा होऊ देणार नाही, याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते. परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या 4ही बंधूंसह द्रौपदीशी विवाह केला होता, त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. आता इथे एक अवांतर विषय आहे की द्रौपदीचं सगळ्या पांडवांशी लग्न झालं होतं की नव्हतं. काळ बदलतो तसं संशोधनही त्याच्यामध्ये वेगळं वेगळं होत राहतं. असं एक संशोधन आत्ता आहे, त्याचा सारांश असा आहे, पुस्तक लिहिलं गेलेलं आहे त्या संदर्भात, की द्रौपदीने संपूर्ण महाभारतामध्ये पती या अर्थाने युधिष्ठिराशिवाय कोणालाच हाक मारलेली नाही. त्याचे अनेक अर्थ होतात, आपण समजून घेतलं पाहिजे. पांडवांना एकत्र ठेवण्याचं काम मात्र द्रौपदीने केलेलं आहे, कुंतीने केलेलं आहे आणि त्यामुळेच ते अजिंक्य राहिले हे लक्षात घेतलं पाहिजे. माता कुंती फारच सहनशील वृत्तीची होती. कष्ट टाकून सुख, आराम, राज्य इत्यादीची इच्छा त्यांच्या मनात नव्हती. तीच एक अशी विलक्षण माता होती जिने भगवंताकडून विपत्तीचेच वरदान मागितले होते. पहा, खूप विलक्षण गोष्ट आहे ही. मला सतत दुःख दे म्हणून सांगितलं आणि ते कशासाठी, तर तुझा विसर न व्हावा. भगवंता, दुःखात तुझी आठवण कधी जात नाही, दुःखात कायम तू आठवतोस. हे कृष्णा, तुला मी विसरू नये म्हणून मला दुःखात ठेव म्हणून असं अर्थात भगवंतांनी ती मागणी पूर्ण नाही केली, लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यात त्यांचं कल्याण नव्हतं. भगवंत जे करतात त्या लीला आहेत आणि त्या केवळ कल्याणासाठी, यथार्थ कल्याणासाठी ती करत असतात. कॉस्मॉस ज्याला म्हणतो, विश्व ज्याला म्हणतं, ते कल्याणासाठीच काम करत असतं, लक्षात घ्या. तिच्यात सुखलोलुपता नव्हती, परंतु तिच्या मनात 2 गोष्टींविषयी फार दुःख होते. पहिली गोष्ट, राज्यासाठी कौरव पांडव आपसात का लढेनात, काही का करेनात, पण माझ्या आवडत्या पुत्रवधू द्रौपदीला या दुर्योधनादी दुष्टांनी सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला, अपमानित केले. असा घृणास्पद प्रयत्न करणे मानवता नव्हे. या गोष्टीने माता कुंतीला अत्यंत वाईट वाटले. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण पांडवांच्याकडून संधीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला आले, त्यावेळी दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी इत्यादींनी भगवंताला पकडून कैद करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ऐकून कुंतीला हा विचार आला की आता या दुष्टांना लवकरच नष्ट केले पाहिजे, कारण यांच्या जिवंत राहण्याने यांचे पाप वाढतच जाईल, त्यामुळे यांचे फार नुकसान होईल. याच 2 कारणांनी माता कुंतीने पांडवांना युद्धासाठी आज्ञा दिली होती. जे भगवान श्रीकृष्ण आहेत, हे कुंतीच्या मोठ्या भावाचे, वसुदेवांचे पुत्र आहेत. ही आत्या आहे सख्खी. दत्तक गेल्यानंतर, म्हणजे यादव कुळातून दत्तक गेल्यानंतर तिचं नाव कुंती झालेलं आहे. कुंती भोजराजाकडे गेल्यानंतर ते तिचे वडील आहेत दत्तक. आणि पृथा हे तिचं नाव आहे, त्याच्यावरूनच अर्जुन हे पार्थ म्हणून ओळखले जातात. तर ते माहेरचं नाव आहे, मूळ घराण्यातलं, यादव घराण्यातलं पृथेचा मुलगा म्हणून अर्जुन पार्थ आहे. तर हे नातं विलक्षण आहे भगवंताचं कुंती मातेशी.
म्हणून नाईलाजाने पांडव युद्ध करण्यास तयार झाले आहेत. पहा, अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र दोन्हीही सैन्याच्या समवेत या ठिकाणी एकत्र ते आलेले आहेत. ही ती माता कोणती आहे, त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाले आहेत. तात्पर्य, दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते, परंतु पांडव मात्र धर्मपालन करण्यासाठी युद्धाला तयार झाले होते. युधिष्ठिर यांना धर्मराज म्हटलं जातं आणि हे सगळेच उरलेले 4 भाऊ त्यांच्या आज्ञेत आहेत आणि ते स्वतः आईच्या आज्ञेत आहेत. लक्षात घेतलं पाहिजे. मामकाः पांडवाश्चैव श्लोकामधील हे जे 2 शब्द आहेत ते सगळे महाभारताचंच मूळ आहेत. पहा, माझे आणि पांडूचे. पांडव धृतराष्ट्राला आपल्या वडिलांचे ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते. धृतराष्ट्राने अनुचित आज्ञा दिली तरी पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते. म्हणून येथे मामकाः पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्हीही येतात. तरीही पांडवाः पद वेगळे देण्याचे तात्पर्य काय आहे? पहा, आता जरी कौरव शब्दाच्या अंतर्गत धृतराष्ट्राचे पुत्र दुर्योधन इत्यादी आणि पांडूचे पुत्र युधिष्ठिर इत्यादी सर्व येतात, तरी पण या श्लोकात धृतराष्ट्राने युधिष्ठिर इत्यादींसाठी पांडव शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणून व्याख्येत कौरव शब्द दुर्योधन इत्यादींसाठीच दिला गेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मामकाः ज्यावेळेला तो म्हणतो त्यावेळेला ते कौरव सगळे, त्याच्यामध्ये त्यांनी या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. तो कौरवांना दुर्योधनासोबत असलेल्या स्वतःचे म्हणतो, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. तर तरीही पांडवा वेगळे पद देण्याचे तात्पर्य धृतराष्ट्राचा आपल्या पुत्रात आणि पांडुपुत्रात समभाव नव्हता, ते पक्षपात करीत असत. हे मूळ आहे सगळ्याच या विवंचनेचं, आपल्या आयुष्यामध्ये चालत असलेल्या विवंचनेचं. हा माझा तो दुसऱ्याचा, हे माझं ते दुसऱ्याचं, ही सायकल माझी, ती सायकल त्याची, हे सगळं माझं, उंबऱ्याच्या आतलं, उंबऱ्याच्या बाहेर हे सगळं शासनाचं. अशा प्रकारच्या कल्पनेत आपण जगत असतो. आपल्याला लक्षात येत नाही की हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपण त्याच वेळेला मालक नसून ह्या सगळ्याचे विश्वस्त आहोत. विश्वस्त हा स्वतःच्या लाभासाठी नाही तर सगळ्यांच्या कल्याणासाठी त्याच्या मुठीत असलेल्या त्या संपदेचा उपयोग करत असतो. त्यात तो स्वतःही आला. कल्याण आपल्या सह सर्वांचं करण्याच्या उद्देशाने विश्वस्त काम करत असतं. त्या भूमिकेने आपण राहत नाही. त्यामुळं माझे आणि दुसऱ्याचे, माझी मुलं आणि पांडूची मुलं असा पक्षपात ते करीत असत. तो पक्षपात तुमच्या मनामध्ये आता आहे. तर तो रवी घुसळत असताना ते लोणी जसं बाहेर येतं तर तो पक्षपातसुद्धा बाहेर येतो. आधी सगळ्या चांगल्या गोष्टी येतात असं नाही. जे अनावश्यक आहे ते सुद्धा बाहेर येत असतं. ते टाकू आहे ते बाहेर येत असतं. आपल्याला ते ओळखून ते बाजूला ठेवावं लागतं, लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता, ते दुर्योधनादिकांना तर आपले मानत असत, पण पांडवांना ते आपले समजत नसत. पहा, धृतराष्ट्राच्या मनामध्ये अपपरभाव होता की दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी माझे पुत्र नाहीत तर पांडूचे पुत्र आहेत. या भावनेनेच दुर्योधनाचे भीमाला विष पाजून नदीमध्ये फेकून देणे, लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न करणे, युधिष्ठिराबरोबर कपटनीतीने धूत खेळणे, पांडवांना ठार मारण्याच्या उद्देशाने सैन्य घेऊन वनात जाणे इत्यादी कार्य करण्यात दुर्योधनाला धृतराष्ट्राने कधीही मनाई केली नाही. कारण त्यांच्या अंतःकरणात हाच भाव होता की जर कोणत्याही प्रकाराने का होईना पांडव नष्ट झाले तर माझ्या मुलाचे राज्य सुरक्षित होईल. ही धृतराष्ट्राची भावना आहे, लक्षात घ्या. जे राज्य त्यांनाही अशाच प्रकारे मिळालेलं आहे, कर्तृत्व नसताना, त्यांच्यापेक्षा योग्य अनेक व्यक्ती त्या राज्यामध्ये उपलब्ध असताना हे राज्य अचानक वडिलकीच्या परंपरेने चालू केलं. आधी त्याचे सम्राट पांडू होते, पण पांडू हे धाकटे असून सुद्धा सम्राट होते त्यांच्या योग्यतेमुळे.
हे मोठ्या म्हणजे योग्यता ही तुमच्या वयावर नाही, तर तुमच्या प्रत्यक्ष गुणांवरती आणि तुमच्या कर्मांवरती ठरत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु इथे मुळातच धृतराष्ट्रांनी स्वतः या सिंहासनावर बसून सगळ्या प्रजेवर आधीच अन्याय केलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी पुढे म्हणतात की त्यांच्या मुलांनासुद्धा आता त्यांच्या पश्चात ही मिळायला पाहिजे आणि मग पांडव मन नष्ट होऊ दे जे त्यातला भाग मागत आहेत. म्हणून जे पहा, त्यांनी आपल्या पुत्रांसाठी मामकः आणि पांडुपुत्रांसाठी पांडवाः या पदांचा प्रयोग केला आहे. कारण जे भाव अंतःकरणात असतात तेच सहसा वाणीतून बाहेर प्रगट होतात. या आपपर भाववृत्तीमुळेच धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले. यापासून प्रत्येक मनुष्याने असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात, गल्लीत, गावात, प्रांतात, देशात, संप्रदायात आपभर भाव, द्वैत भाव अर्थात हे आपले आहेत आणि ते दुसरे आहेत असा भाव ठेवू नये. कारण द्वैत भावनेनेच आपसात प्रेम स्नेह राहत नाही तर कलह निर्माण होतात. येथे पांडवाः पदाबरोबर एव पद देण्याचे तात्पर्य असे आहे की पांडव तर फार धर्मात्मा आहेत म्हणून त्यांनी युद्ध करावयास नको होते, परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरले तर मग त्यांनी तेथे येऊन काय केले बरे. हे विचारतात की तिथे पांडूच्या आणि माझ्या पुत्रांनी काय काय केले, काय काय करत आहेत असा प्रश्न नाही. पहा, काय काय केले म्हणून सांगतात, विचारतात ते. मामकः आणि पांडवः, येथे आलेल्या मामकः आणि पांडवाचे वेगवेगळे वर्णन करण्याच्या दृष्टीनेच पुढे संजयाच्या वचनात दुर्योधन अध्याय 1 श्लोक 2 आणि पांडव अध्याय 1 श्लोक 14 शब्द आले आहेत. म्हणजे पहिल्या ह्या 2 श्लोकापासून पुढे 13व्या श्लोकापर्यंत दुर्योधनांनी काय काय केलं आणि पुढे 14व्यापासून पुढे पांडवांनी काय काय केलं हे स्वतंत्रपणे उत्तरं हे देतील आपल्याला. धृतराष्ट्राला संजय तशी उत्तरं देतील. आता यापैकी म्हणजे मामकः आणि पांडवाः यापैकी पहिल्या पदाचे उत्तर संजय 2 श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत देतील. ते असे की आपला पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना पांडवांच्या प्रमुख सेनापतींची नावे सांगितली. त्यानंतर दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख सेनापतींची नावे सांगून त्यांच्या युद्धकलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली. दुर्योधनाला खुश किंवा प्रसन्न करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घस्वरात आपला शंख वाजविला. ते ऐकून कौरव सैन्याने शंख व इतर रणवाद्ये वाजवली. त्यानंतर 14व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत पांडवाः या पदाचे उत्तर देतील की रथामध्ये बसलेल्या पांडवांच्या पक्षाकडील भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजविला. त्यानंतर अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव इत्यादींनी आपापले शंख वाजवले. ज्याच्या नादाने किंवा ध्वनीने दुर्योधनाच्या सैन्याची हृदये विदीर्ण झाली. त्यानंतर पांडवांची हकीकत सांगत 20व्या श्लोकापासून संजय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा प्रसंग वर्णन करतील. या पद्धतीने हे पांडवा म्हणजे मामकः म्हणजे कौरवांचं आणि पांडवाः म्हणजे पांडुपुत्रांचं नेमकं काय झालं ह्याचं वर्णन करतील. किम कुर्वत संजय. किम या शब्दाचे 3 अर्थ होतात. किम काय म्हणजे विकल्प काय आहे किंवा निंदा आणि आक्षेप काय आहे आणि प्रश्न काय आहे. युद्ध झाले किंवा नाही असा विकल्प तर येथे घेतला जाऊ शकत नाही. कारण युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले आहेत आणि भीष्माचार्यांना रथावरून खाली पाडल्यानंतर संजय हस्तिनापुरी येऊन धृतराष्ट्राला तेथील कुरुक्षेत्रावरील घटना सांगत आहेत. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी हे काय केले की ज्यामुळे ते युद्ध करू लागले, त्यांनी युद्ध करावयास नको होते अशी निंदा अथवा आक्षेपसुद्धा येथे घेतला जाऊ शकत नाही. कारण युद्ध तर चालूच होते आणि धृतराष्ट्राच्या मनातसुद्धा आक्षेपपूर्वक विचारण्याची भावना नव्हती. त्याला उलटं पाहिजे होतं ते युद्ध. येथे किम शब्दाचा अर्थ प्रश्न असाच घेणे योग्य वाटते. धृतराष्ट्र संजयापासून निरनिराळ्या प्रकारच्या लहान मोठ्या घटना क्रमवार विस्तारपूर्वक आणि योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठीच हा प्रश्न करीत होते. पहा, धृतराष्ट्राला
नेमकं माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केलं याची माहिती जाणून घ्यायची आहे. काय युद्धाची नेमकी परिस्थिती आहे, माझी मुलं जिंकतायत ना, पांडवांना ते हरवतायत ना, या अर्थाचा हा त्याचा प्रश्न आहे. खूपच दुजाभाव धृतराष्ट्राच्या मनामध्ये आहे. तो नसता तर त्यांनी एक न्यायी राजाप्रमाणे निर्णय घेऊन, जसा पहा भरताने निर्णय घेतला होता. महाराज भरत हे शकुंतला आणि यांचे पुत्र आहेत दुष्यंतांचे, आणि त्यांच्या पश्चामध्ये त्यांना स्वतःची 4 मुलं झाली. अगदी टी व्हीवरचं जरी B.R. चोपडा का महाभारत जरी तुम्ही पाहिलं ना, तर पहिल्या एपिसोडमध्ये तेथे मला वाटते राजबब्बरनी ती भूमिका केली होती, राजा भरताची. आणि त्यांच्या 4 पुत्रांमध्ये कुणी योग्य नाही. माझ्या प्रजेतला शंतनू हा जो आहे तो मला राजा होण्यासाठी योग्य वाटतोय, म्हणून त्यांचं रक्ताचं नातं नसलेला पण योग्य असलेला असा शंतनू त्यांनी त्या सिंहासनावर बसवलेला आहे. पहा, म्हणजे हे राज्य कशा पद्धतीने चालतं आहे. खरी लोकशाही आहे ही. आणि तो प्रस्ताव मांडतात तिथे रामाचं पण जे काही युवराज म्हणून अभिषेक झालेला आहे, तो सगळे सामंत, सगळे मंत्री, सगळे ऋषी संसद आणि ज्याला आपण जनसंसद म्हणतो, जसं आता लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, तशी राज्यसभा म्हणजे ऋषी संसद आहे, जनसभा म्हणजे लोकसभा आहे आत्ताची. तर त्या संसदेसमोर, जनसंसदेसमोर या राजा दशरथाने प्रस्ताव मांडला. तसंच इथे शंतनूच्या संदर्भाने भरतानी प्रस्ताव मांडलेला आहे. आणि आपल्या 4 पुत्रांना डावलून, लक्षात घ्या, त्या प्रजेमधला जो योग्य आहे तो राजा म्हणून त्यांनी निवडलेला आहे. ही प्रक्रिया आहे. इथे मात्र धृतराष्ट्राच्या बाबतीत मात्र पांडूच्या नंतर तसं झालेलं नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. पण तिथून राज्य वडिलकीच्या परंपरेने चालू झालं. तर अशा प्रकारच्या या धृतराष्ट्राच्या या भूमिका ह्या आपल्या पण मनात आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुजाभाव आपणही करत असतो. माझा तो बाळ, दुसऱ्याचं ते कार्टं, ही भूमिका आपलीही असते. तुझ्याभाव इतका मनामध्ये भरलेला आहे आपल्या, की माझा उजवा हात पवित्र आणि डावा हात अपवित्र मानणारे असे संस्कार घेऊन आपण जगत असतो. काढले पाहिजेत हे असे संस्कार, लक्षात घ्या. खूप दुर्भागी लोक आहेत जे आपल्या स्वतःच्याच अवयवांमध्ये डावी बाजू, उजवी बाजू ह्याच्यामध्ये दुजाभाव करत असतात. तर हा दुजाभाव जो आहे तो आपल्या मनातल्या किंवा सगळ्याच त्रासांचं आध्यात्मिक, आधी भौतिक, म्हणजे तुम्ही तुमच्या मालमत्तेसंदर्भात सुद्धा जो त्रास असेल आणि आधी दैविक, तिन्ही प्रकारच्या त्रासांचं मूळ आहे हा दुजाभाव. हे समजून घेतलं पाहिजे. परिशिष्ट भाव असा आहे याचा, या श्लोकाचा, की माझे पुत्र म्हणजे मामकाहा आणि पांडूचे पुत्र म्हणजे पांडवाहा या मतभेदानेच राग द्वेष निर्माण झाले. राग म्हणजे अनुराग आणि देश म्हणजे द्वेष म्हणजे तिटकारा. राग द्वेष उत्पन्न झाले, त्यामुळे युद्ध झाले, चलबिचल झाली. धृतराष्ट्राच्या अंतःकरणात उत्पन्न झालेल्या राग द्वेषाचे फळ हे झाले की 100चे 100 कौरव मारले गेले, परंतु पांडव एकसुद्धा मारला गेला नाही. आता हे कौरव पांडवसुद्धा आपल्या मनातच आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पांडव जिवंत राहिले म्हणजे नेमके कोण जिवंत राहिले आणि कोण जिवंत राहिले पाहिजे धर्माची स्थापना होण्यासाठी? आपल्या ह्या धर्मक्षेत्रामध्ये, आपल्या ह्या कर्मक्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये कोण नेमकं जिवंत राहिलं पाहिजे? कशाचा नाश झाला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये? ते करत असताना कौरव आणि पांडवांचं अस्तित्व आपल्या मनातलं आपल्याला मान्य करायला पाहिजे. इथे सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता तिन्ही गोष्टींचा निषेध केलेला आहे, हे मी तुम्हाला सांगतो. पुढे या गोष्टींपर्यंत आपण जाणार आहोत. सात्विकतेचा सुद्धा निषेध व्यवस्थित समजून घ्या. तिन्ही गुणांच्या पलीकडे गेल्यानंतरच जी अवस्था प्राप्त होते ते स्वरूप आहे, हे समजून घेतलं पाहिजे. जसे दही घुसळतात तर त्यात चलबिचल निर्माण होते, त्यामुळे लोणी निघते, तसेच मामकाहा आणि पांडवाहा अशा भेदाने निर्माण झालेल्या चलबिचलने अर्जुनाच्या मनात कल्याणाची अभिलाषा जागृत झाली. पहा, त्यामुळे भगवद्गीता रूपी लोणी निघाले. तात्पर्य हे झाले की धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलबिचलीने युद्ध निर्माण झाले आणि अर्जुनाच्या मनात झालेल्या चलबिचलीने
गीता प्रकट झाली. तर या पद्धतीने तुमच्या मनाचं जे त्याच्यामध्ये ही अध्यात्माची ही भगवद्गीतेची रवी आहे ती घुसळावी आणि तुमच्या कर्मकर्तृत्वाने तुम्ही ती रवी घुसळून त्याच्यातून या ताकामध्ये चलबिचल निर्माण करावी. तुमच्या ह्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये चलबिचल निर्माण करावी. आणि मग ते घुसळल्यानंतर त्या शरीर आणि मनाचं हे जे आहे त्या दरवाज्यावर तुम्ही टकटक केल्यानंतर लक्षात घ्या जे दार उघडेल. आणि मग त्यातून पहिल्यांदा बऱ्याच ह्या गोष्टी बाहेर पडतील ज्या तुम्हाला कौरवांसारख्याच वाटतील. काही गोष्टी पांडवांसारख्या पण वाटतील, पण पांडव पण पूर्ण अर्थाने स्वीकारायचा किंवा नाही या सगळ्या गोष्टी आपण शेवटी जात असताना तिथेपर्यंत जाऊन शिकणार आहोत हे लक्षात घ्या. आणि मला नक्की खात्री आहे ह्या ग्रंथाच्या शेवटच्या भागापर्यंत ज्यावेळेला आपण येऊ तुमची माझी सर्वांचीच आध्यात्मिक पातळी खूपच वाढलेली असेल आणि तिचा आपसूक भगवंताच्या कृपेने आणखीन विस्तार होत असेल स्वयंप्रेरणेने. तर या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यास संजय पुढील म्हणजे या नंतरच्या लगेचच्याच श्लोकापासून सुरुवात करतात. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.